कार्डवर जी परीक्षा केंद्र आहे ते अबुधाबीचं आहे. बरोबर आहे. आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे आणि राहुलजींनी ते दाखवलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या जीवनाशी नरेंद्र मोदीचं सरकार कसं खेळतं आहे त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. तसंच आत्ता आपण पाहिलं की नागपूरच्या एका विद्यार्थ्याला त्यांनी अबुधाबीचं सेंटर देऊन टाकलं आणि त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा एक मानसच नरेंद्र मोदीच्या सरकारने तय केलेला आहे आणि तेच राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले. उद्धव ठाकरे यांची एकूणच भाषा आहे की मी पद सोडायला तयार आहे. काय वाटतं निराशेतली ही भाषा आहे? खासदार सोडून गेले, आमदार चालले. मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे ते काय उत्साहाने बोलतात की निराशाने बोलतात त्याच्यावर मला प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. बिल्कुल है कि नरेंद्र मोदी की सरकार ने छात्रों की ज़िंदगी से खेलने की जो शुरुआत की है उसमें नीट हो कि कई एग्ज़ाम में बच्चों की ज़िंदगी से ये खेले है. कई बच्चों ने तो नीट की एग्ज़ाम का पेपर लीक होने के बाद आत्महत्या की. वो नागपुर शहर का भी उसमें एक बच्चा था. अब नीट का एग्ज़ाम लेने गए तो अबुधाबी का सेंटर दिया. तो छात्रों की ज़िंदगी से खेलने का, युवाओं की ज़िंदगी से खेलने का एक षड्यंत्र केंद्र की नरेंद्र मोदी की बीजेपी की सरकार ने किया है और उसी का परिणाम है कि अबुधाबी में सेंटर नीट का एग्ज़ाम का दिया गया है. उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण तुम्ही काँग्रेसचे नेते म्हणून कसं हे करता? काँग्रेसच्या बद्दलची भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेस पक्ष या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून तर 2014पर्यंत हा देश एक पद्धतीचा उभा करण्याचं काम केलं, विपरीत परिस्थिती उभा केला आणि आज जे लोक सत्तेत आहे ते देश विकून सत्ता चालवतात आहेत आणि देशामध्ये लोकशाही व्यवस्था संपवण्याचं पाप ते करतात आहेत. आणि म्हणून लोकांनी निवडून दिलेली लोक त्या कुठल्या विचाराने निवडून दिलेली असेल तर त्यांनाही फोडून दबाव टाकून ईडीची धमकी, प्रलोभन अशा पद्धतीच्या धमक्या दाखवून पक्ष तोडायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून हे लोकशाहीची हत्या करणारं जे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं बीजेपीचं जे सरकार आहे त्यापेक्षा काँग्रेस सरकार किती या देशाच्या लोकशाहीला जोपासणारी होती ही ती भूमिका काल उद्धव ठाकरे साहेबांनी मांडलेली आहे. उद्धव ठाकरे स्पष्ट म्हणाले की काँग्रेस शब्दाला जागली. काँग्रेसने दुसऱ्या पक्षातून फोन जाणून कोणाला एक मुख्यमंत्री केला नाही आणि जेव्हा जेव्हा जे शब्द दिला शब्दाला जागली. त्यांनी अनुभव सांगितलेला आहे. त्यांना जो अनुभव काँग्रेसचा आलेला आहे त्याच्या अनुभवाचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि उद्धव ठाकरे साहेबाला काही कोणाला सांगावं नाही लागत. त्यांना सांगायला आणि ते बोलतील ती आपली मनातली भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे काँग्रेस किती या देशासाठी महत्त्वाची आहे त्याची भूमिका त्यांनी मांडलेली हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.